नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात अतिशय मस्त अशी, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत ही पालकाची वडी. तर बघा आता सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत आणि या पावसामध्ये ना गरमागरम चहासोबत असं काहीतरी खायला असेल ना तर अजून चहाची रंगत वाढते. तर बघा ही जी वडी आहे ना इतकी खुसखुशीत झाली आहे, शिवाय पौष्टिक पण आहे. नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. रेसिपी जर कुठल्याही क्षणी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. ही वडी बनवण्यासाठी ना आपल्याला जास्त कोणतं साहित्य लागणार नाही. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पालक वडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण एक वाटण करून घेऊयात. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये एक 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. एक मोठा चमचा जिरं टाकून घेतलंय. तुम्ही हवं तर ना यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. आता यामध्ये पाणी न टाकता याचं एक वाटण करून घेतलंय. हे वाटण आपण बाजूला ठेवूयात. आता बघा इथे मी साधारण एक वाटी भरून बारीक चिरून घेतलेला पालक घेतलाय. तर अर्धी जोडी पालक घेतला, पण आपण इथे पालकाची फक्त पानांचा वापर केलाय. देठाचा भाग अजिबात वापरणार नाहीत. तर पालकाची पानं मिठाच्या पाण्यामध्ये टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी त्याचं कोरडं करून अगदी बारीक असा हा पालक आपण चिरून घेतला आहे. तर साधारण हा जो पालक आहे ना तो वाटी भरून झालेला आहे. आता यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीरमुळे सुद्धा ना पालकाच्या वडीला खूप मस्त अशी टेस्ट येते. आता यामध्ये आपण पीठ ॲड करूयात. इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय. तर बघा तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता, किंवा भाजणीचं पीठ असेल म्हणजे चकलीची भाजणी असेल किंवा थालीपीठाची जी भाजणी असते ना त्याचं जर पीठ असेल ना तर ते सुद्धा घेऊ शकता. पण ज्वारीचं जे पीठ आहे ना ते प्रत्येकाच्याच घरी असतं, त्यामुळे इथे मी ज्वारीचं पीठ वापरणार आहे. आता यामध्ये बाइंडिंगसाठी बेसन पिठाचा वापर केला आहे. तर इथे मी 3 चमचे बेसन पीठ टाकलं. आता यामध्ये आपण काही मसाले टाकूयात. अर्धा चमचा हळद टाकून घेतली. 1 चमचा इथे पांढरे तीळ वापरलेले आहेत. सोबतच 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकले. तुम्ही याऐवजी ना हिरवी मिरची वाटणामध्ये ती सुद्धा टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय. वडी आपली थोडीशी तिखट व्हावी यासाठी इथे मी घरगुती लाल तिखटाचा वापर केलाय. तुम्ही हवं तर स्किप सुद्धा करू शकता. थोडंसं तिखट आवडत असेल तर घरगुती लाल तिखट टाकून घेऊ शकता. आता बघा आपण जे वाटण करून घेतलं होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, लसूण आणि जिरे ते सुद्धा यामध्येच टाकून घेऊयात. आणि आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच यामध्ये पाणी टाकायचं नाही, कारण पालकामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं. तर त्यामध्येच हे पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. कारण पालकामध्ये ना जे पाणी आहे ना ते त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो, त्यामुळे व्यवस्थित असं चोळून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा मी पीठ चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. आता अगदी थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊयात. तर बघा अगदी जास्त पाणी टाकायचं नाही. एक 3 ते 4 चमचे पाणी यामध्ये टाकून पिठाचा घट्टसर गोळा मळून तयार करायचा आहे. इथे बघा पिठाचा मी अगदी घट्ट असा गोळा मळून तयार केला आहे. तर अगदी मस्त असं वडीसाठी हे पीठ आपलं आता तयार आहे. आता आपण लगेच वडी थापून घेऊयात. तर इथे मी एक अशी प्लेट घेतलेली आहे, किंवा तुम्ही हवं तर ना आपलं पोह्याची चाळणी घेऊ शकता, किंवा केक टिनचं भांडंसुद्धा घेऊ शकता. आता या प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलंय आणि यावर आता ही वडी सेट करणार आहोत. तर ही जी वडी आहे ना ती सर्व बाजूने एकसारखी थापून घ्यायची. तुम्ही हवं तर ना केक टिनचं भांडं आहे ना त्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊ शकता आणि त्यामध्ये ही वडी सेट करू शकता, किंवा जी पोह्याची चाळणी असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही असं हे सेट करू शकता.
जर तुम्हाला अशी वडी बनवायची नसेल तर तुम्ही सरळ असे गोळे बनवून घेऊ शकता आणि वाफवून घेऊ शकता. तर इथे मी अशी प्लेटमध्ये पूर्ण पसरवून घेतली. वरून अजून भरपूर सारे पांढरे तीळ लावून घेणार आहे, त्यामुळे दिसायलाही छान दिसते आणि खाताना सुद्धा खूप छान लागते. आता बघा, तीळ टाकून घेतले की अजून हलके आपल्याला प्रेस करून घ्यायचे, त्यामुळे तीळ पूर्णपणे चिकटले जातील. आता ही वडी आपल्याला ना स्टीम करायची आहे. स्टीम करण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली आहे. यावरती हे प्लेट ठेवूयात आणि आपल्याला आता या प्लेटवरती दुसरं एक झाकण ठेवायचं आहे. आणि ही जी वडी आहे ना, हे जे आपलं पीठ आहे ना, ते कमीत कमी आपल्याला एक 10 ते 15 मिनटासाठी स्टीम करायचं आहे. तर बघा, यावरती मी झाकण ठेवलं. आता गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवूयात आणि मध्यम आचेवर एक 10 ते 15 मिनिट ही वडी स्टीम करून घेऊयात. अगदी कमी वेळेमध्ये आणि अतिशय मस्त अशी ही पौष्टिक वडी बनवून तयार होते. आता बघा, एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. यावरचं प्लेट मी काढून घेतलं आणि आता वडी आपली व्यवस्थित स्टीम झाली की नाही ते चेक करूयात. यामध्ये चाकू खोचून पाहिला तर चाकू दोन्ही बाजूने अगदी क्लीन निघालाय. वडीसुद्धा आपली छान अशी स्टीम झाली. इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि ही प्लेट आता आपण खाली काढून घेऊयात. आणि ही जी प्लेट आहे ना, ती आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावरच याच्या वड्या पाडायच्या आहेत. गरम असताना अजिबात याच्या वड्या पाडायच्या नाहीत. आता बघा, आपण ना याच्या वड्या पाडून घेऊयात. आता हव्या त्या शेपमध्ये तुम्ही या वड्या पाडून घेऊ शकता. तुम्हाला जसा शेप आवडत असेल त्याप्रमाणेच तुम्ही या वड्या पाडून घेऊ शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये या वड्या पाडून घेणार आहे. आणि बघा, अगदी मस्त अशा आपल्या या पालकाच्या वड्या तयार आहेत. बऱ्याचदा ना लहान मुले पालक खाण्यासाठी नकार देतात. तर तुम्ही जर त्यांना अशा प्रकारे हे पालकाचं पदार्थ करून दिला ना, तर अगदी आवडीने खातील. बघा, वडी किती मस्त अशी आपली स्टीम झाली आहे. आता जर तुम्हाला शॅलो फ्राय करायची असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करून खाऊ शकता, किंवा पूर्णपणे तेलामध्ये तळून खायची असेल ना, तर तुम्ही तसं सुद्धा खाऊ शकता. इथे मी आज ही जी वडी आहे ना, ती तेलामध्ये तळणार आहे. सर्व वड्या मी काढून घेतल्या. आता लगेच आपण या थोड्याशा तेलामध्ये तळून घेऊयात. तर बघा, इथे मी गॅसवरती ना तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. वडी तळत असताना थोडंसं तेल चांगलं तापवून घ्यायचं. तर अगदी मध्यम आचेवर सुद्धा तापवायचं नाही किंवा अगदीच कडकडीत सुद्धा तेल तापवायचं नाही. मध्यम आचेवर तेल तापवून घेतलं आणि आता कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत. इथे बघा, वड्या सोडून झाल्या की त्या थोड्याशा आपल्याला सेट झाल्या की दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायच्या आहेत. एका बाजूने छान अशा कुरकुरीत होईपर्यंत, त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या. एका बाजूने छान अशा तळून झाल्या की त्या दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायच्या आहेत. आणि दोन्ही बाजूने सुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत या वड्या आपण तळून घेणार आहोत. वड्या तळत असताना ना गॅसची फ्लेम आपल्याला आता मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरच या वड्या तळून घ्यायच्यात. इथे बघा, वड्यांचा रंग बदललेला आहे. दोन्ही बाजूने उलटपुलट करत या वड्या आपण तळून घेतल्या. आणि बघा, आता वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत. तर झाऱ्यामध्ये या सर्व वड्या काढून घेऊयात. आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ना, ते पूर्णपणे निथळून घ्यायचं. तर अजून काही वड्या शिल्लक राहिलेल्या आहेत ना, त्यासुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेऊयात. आणि इथे बघा, मी सर्व वड्या अगदी मस्त अशा तळून घेतल्या आहेत. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत. शिवाय यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरले, पालक आहे. तर ही वडी अतिशय पौष्टिक अशी आहे. तुम्ही शॅलो फ्राय करून खावा किंवा डीप फ्राय करून सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता. अगदी 2 ते 3 दिवस ही वडी जी आहे ना, ती अगदी अशीच कुरकुरीत राहते. अजिबात अशी वाताड होणार नाही किंवा गच्च होणार नाही. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा.
तुम्हीसुद्धा ना असं जर तुमच्या घरातील लहान मुले किंवा मोठी माणसे पालक खायला जर असं नकार देत असतील तर अशा पद्धतीने त्यांना एक वेळेस ह्या पालकाच्या वड्या नक्कीच बनवून द्या. अगदी आवडीने खातील, माझी खात्री आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.